मराठ्यांच्या आरमाराची राजधानी, मराठ्यांच्या इतिहासातलं एक महत्वाचं व्यापारी बंदर, सळसळत्या सागर लाटांशी स्पर्धा करणारी तटबंदी, नुसत्या दर्शनानेच शत्रूला धडकी भरवणारे 27 बुरुज, शिवछत्रपतींच्या कल्पनेतून साकारलेली गोमुखी द्वाररचना, विजयदुर्ग याची काही गुप्त रहस्य आजही साद घालतायत. मावळतीचे रंग, निसर्गाची लयलूट, 7 सागराची सफर विजयदुर्गाची. देशावरून कोकणात उतरणाऱ्या अनेक मध्ययुगीन घाटवाटांपैकीच ही एक महत्वाची वाट, आंबा घाट. हिरवाईने नटलेल्या या प्राचीन मार्गाच्या कणाकणात इतिहास आणि भूगोलाच्या संगमाचा रोमांच दाटलाय. नागमोडी वळण घेत साखरपा ओलांडलं तसं मनाला सागराची गाज ऐकू येऊ लागली. आणि काही वेळातच सागर तीरावर तपाला बसलेल्या या योग्याचं दर्शन झालं, किल्ले विजयदुर्गाचं. स्वराज्याचं बाळसं आकार घेऊ लागलं आणि शिवरायांना राजकारणाचे धडे मिळू लागले तशी त्यांनी आपली नजर समुद्राकडे वळवली. शिवप्रभूंच्या आरमारी महत्वाकांक्षांना दर्याप्रमाणेच उधाण आलं ते विजयदुर्गाच्या आसमंतात. सागर किनारपट्टीवर हुकूमत आणि व्यापारी महत्वाकांक्षा बाळगायच्या असतील तर आपलं स्वतःचं आरमार हवं हे त्यांनी हेरलं आणि आपल्या स्वराज्याचं पहिलं व्यापारी बंदर त्यांनी विजयदुर्गावर साकारलं. विजयदुर्गावर पोहोचलो तेव्हा गाव नुकतंच जागं झालं होतं. 100-125 उंबऱ्यांचं टुमदार गाव, घेरिये, ज्यावरून गडाला घेरिया हे नाव मिळालं. सागर लाटांवरून आलेली मंद वाऱ्याची थंडगार झुळूक गडावर प्रसन्न स्वागत करती झाली. विजयदुर्ग उर्फ घेरिया किल्ल्यावर आपण आलो आहोत आणि गडफेरीची सुरुवात या मारुती मंदिरापासून होते. शिवकाळामध्ये शक्तीच्या उपासनेची बीजे रोवली गेली आणि शक्तीचे दैवत असणाऱ्या महारुद्र मारुतीरायांची मंदिरं गडोगडी बांधण्यात आली. समर्थांच्या काळातल्या मूर्तींमध्ये 2 प्रकार मुख्यत्वे आढळतात, दास मारुती आणि प्रताप मारुती. वज्रपुच्छ उभारलेली ही मूर्ती आहे प्रताप मारुतीची. हनुमंताचं दर्शन घेऊन आपण गडफेरीला सुरुवात करूया. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्गांचं वैशिष्ट्य म्हणजे गडाचे दरवाजे. विजयदुर्गात प्रवेश करणारा हा पहिला जिभीचा दरवाजा. आज गडावर जिभीचा दरवाजा आणि पूर्व दरवाजा सुस्थितीत पाहायला मिळतात. थेटपणे गडात प्रवेश मिळू नये म्हणून वाटेला वळसा देऊन गोमुखी रचनेचे दरवाजे बांधलेले पाहायला मिळतात. किल्ल्यात प्रवेश करणाऱ्या ह्या मार्गावर ज्या तटाच्या भिंती उभ्या आहेत त्यावर विजयदुर्गाने केलेल्या आरमारी लढ्याचे व्रण आजही आहे. असंख्य तोफगोळ्यांचे मारे विजयदुर्गावर समुद्रातील गलबतांवरून झाले असावेत, ज्याच्या खुणा भिंतींवर स्पष्ट पाहायला मिळतात. किल्ल्यामधून शत्रूवर वार करण्याकरता तटांमध्ये जंग्या आणि फंजा केलेल्या दिसतात. जंग्या ज्यातून बंदूक आणि बाणांचे मार करता येत असत. फांजा हा जंग्यांचाच मोठा प्रकार. इथे तोफा लावण्या इतकं मोठं तोंड तटात काढलंय. आणि विशेष म्हणजे या फांजीजवळ केलेला हा उतार. तोफेला बत्ती दिल्यानंतर बार होताना तोफेला हिसका बसणार व तोफ मागे येणार म्हणून फांजीला उतार करून